काल परभणी शहरामध्ये जे काही प्रीॲम्बल आहे त्याच्यावरची ग्लास फुटल्यावरून जो काही प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता, त्यातला जो आरोपी आहे तो जमावानेच पकडलेला होता. त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर त्याच्यावरती गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्या आरोपीला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. एकंदरीत जी घटना घडली त्याचे सर्व जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली होती. आणि कालही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले होते. त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त केलेला होता. आणि हे सगळं घडलेलं असताना आज रोजी परभणी शहर त्याचबरोबर काही तालुक्याच्या ठिकाणी बंदचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि त्या ठिकाणी तहसीलदार किंवा परभणी शहरामध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलेला होता. आज बंद शांततेमध्ये सुरू असताना जे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत होते त्यांनी हा गोंधळ सुरू केला. आणि रस्त्याने येताना दुकानाचे बोर्ड्स, त्या ठिकाणी असणारे CCTV यांना मुख्यत्वे त्यांनी डॅमेज केलं. काही 2 व्हीलर ज्या रस्त्यामध्ये होत्या त्यांनाही ढकलून देणं किंवा काही 2 4 व्हीलरच्या काचा फोडणं अशा प्रकारचे प्रकार घडले. काही स्कॅटर्ड ठिकाणी वाहनांचे टायर जाळण्याचे प्रकारही झाले. आणि काही लोक निवेदन देण्याच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या टेबल खुर्च्या होत्या त्यासुद्धा अस्ताव्यस्त केल्या. हा सगळा प्रकार त्यानंतर पोलिसांनी कंट्रोल केलेला आहे. आता याच्यामध्ये रीतसर गुन्ह्यांची नोंद आम्ही करतोय. आतापर्यंत 40 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आणि जे कुणी दंगेखोर आहेत ह्या सगळ्यांना आम्ही अटक करू. ती कारवाई आता आमची सुरू आहे. सर, काल रात्री हा प्रकार ज्यावेळेस घडला त्यानंतर उद्याचं आंदोलन शांततेत करायचं असं ठरलं होतं, परंतु अचानक हा प्रकार सुरुवात झाला आणि ठिकठिकाणी एकाच वेळेस सुरुवात झाल्याचा रेकॉर्ड आहे जवळपास. तर म्हणजे हे जाणीवपूर्वक केलं किंवा असं नियोजित केलं असं वाटतंय का काही? काल संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून हा जमाव गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला जे काही आमचं नवा मोंढा पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी शांतता बैठकीचं देखील आयोजन केलेलं होतं. आणि पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि जे उद्याचे मोर्चेकरी म्हणजे आजचे जे मोर्चेकरी होते त्यांना देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं. एकंदर बैठकीमध्ये शांततेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही आमचं निवेदन देऊ अशा प्रकारे सर्व गोष्टी ठरलेल्या होत्या. परंतु आज अचानकपणे निवेदन देण्यासाठी जातानाच हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे. याच्यामध्ये नक्की कुणाचा काय उद्देश होता तर याच्याविषयी निश्चितपणे आम्ही तपास करू. सर, यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे. पोलिसांच्या व्हॅन फोडण्यात आलेल्या आहेत, पोलीस जखमी झालेले आहेत. एकूण किती दुकान जाळण्यात त्याची तपशीलवार माहिती आता आपल्याकडे आहे का? ही सगळी माहिती आता आपल्याकडे येते. आता सध्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये जे काही 3-4 पोलीस स्टेशन आहेत त्यांच्या हद्दीमध्ये ज्या ज्या घटना झाल्या त्या घटनांच्या अनुषंगाने गुन्ह्यांची नोंद आम्ही करतोय. आणि निश्चितपणे हे गुन्हे नोंद झाल्यानंतर आपल्याला आकडेवारी सांगता येईल की नक्की किती डॅमेज या ठिकाणी झालेला आहे. लोकप्रतिनिधी येऊन भेटून गेले विविध पक्षांचे, नेमके किती आरोपी असतील असं तुम्हाला वाटते? आरोपी किती अजून निष्पन्न होणे बाकी आहे आणि गुन्हा कधीपर्यंत रीतसर दाखल होणार आहे? नाही, आता गुन्ह्यांची जी नोंद आहे ती त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नोंद होण्याची प्रक्रिया ही आता सुरू आहे. आत्तापर्यंत वेगवेगळ्या पोलीस स्टेशननी म्हणजे जे काही प्रकार घडले त्या प्रकारामध्ये जे काही लोक त्या ठिकाणी उपस्थित होते अशा लोकांना किंवा दंगा करणाऱ्या लोकांना 40 लोकांना मी सांगितल्याप्रमाणे आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आणि पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आता पूर्ण करण्याचा आम्ही सुरू ठेवलेला आहे. शहरातले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत राहुल पाटील यांनी सांगितलं या सगळ्या घटनेला पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांनी उशिरा हे सगळं केल्यामुळं हे सगळा दंगा भडकलाय असं त्यांचा आरोप आहे.
जे काही आजचा बंद होता, त्याच्यानंतर निवेदन देण्याचा कार्यक्रम होता, ह्या अनुषंगाने पोलिसांनी व्यवस्थितपणे मनुष्यबळ लावलेलं होतं. पोलीस स्टेशन आणि त्यांच्या मदतीला हेडक्वार्टरमधले पण जेवढे लोक आहेत ते आम्ही त्याच्यामध्ये लावलेले होते. याच्यामध्ये पोलिसांची कुठं कमतरता होती असं सकृतदर्शनी दिसत नाही. तरी देखील ह्या घटना झाल्यानंतर इमिजिएटली आम्ही SRPFला देखील पाचारण केलं आणि आता SRPF देखील शहरामध्ये दाखल झालेली आहे. भविष्यामध्ये किंवा पुढच्या कालावधीमध्ये कुठलंही गालबोट कायदा सुव्यवस्थेला लागू नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही आता व्यवस्थित बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. ज्या 40 मुलांना आपण ताब्यात घेतलेलं आहे त्यांचा काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? त्याच्यावर काही गुन्हे दाखल झालेले आहेत का? आता हे जे 40 लोक ताब्यात घेतलेले आहेत यांचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का याची चाचपणी आम्ही करतोय. निश्चितपणे काही लोकांच्यावरती काही गुन्हे असतील तर ते आपल्याला नंतर समजून येईल. त्यांच्या स्क्रुटिनीनंतर नेमकं किती लोकांच्यावरती कोणते गुन्हे दाखल आहेत हे आम्ही आपल्याला सांगू शकतो. पुढे आता कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काय काय प्रशासनाचे आदेश आहेत आणि कसं नियोजन आहे? आता सध्या परिस्थितीमध्ये जमावाला काबूत आणल्यानंतर आता आम्ही पुढचे काही प्रकार घडू नयेत या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहेत. ज्या ठिकाणी काही प्रकार घडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आम्ही SRPFची देखील आता नेमणूक केलेली आहे आणि पोलिसांची सतत गस्त ही आता सुरू राहणार आहे, जेणेकरून पुढे काही घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून आम्ही सर जी आपण